पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मला का नाही विचारलं? मला नाही आवडला तो मुलगा. मला हे लग्न करायचे नाही. अगं तिला बाहेर काढ तिला पटकन बाहेर घे. लग्न केली तर आपण असं नाही करायचं बाळा. ये सावकाश ये. ए कुठे चाललीस? बस इकडे बस. लाज नाही वाटत असं बोलायला? हा अगं काकू किती मारशील? लग्न आहे ना माझं. अगं तेच म्हणतीये, लग्न आहे ना तुझं, मग तशी वाग. मी काय म्हणते, मुलगा अशक्त आहे की नाही, मग त्याला छान छान खाऊ पिऊ घाल आणि बनव तुझ्यासारखं धष्टपुष्ट, नाही का? उगाच असं रडत नाही बसायचं. शहाणी आहेस की नाही? कुणाशी तरी जमवून घ्यायचं, याच्यात काय वाईट आहे? बिना आईचा आहे म्हणजे सासूचा जाच नाही. बरं घराणं शिकलेल्या माणसांचं म्हणजे तुला फार त्रास द्यायचे नाही. आणि जर त्याने मला त्रास दिलाच तर काय तू म्हणून रडत बसायचं नाहीस. मग अगं तू त्याच्यापेक्षा धष्टपुष्ट आहेस ना. तूच एक धपाटा घाल त्याला, नाही तर जोरात चिमटा काढ, म्हणजे पुन्हा वाट्याला जायचं नाही. अहो वंच काय धडे देताय? लक्तरे निघतील सासरी असं वागली तर. ऐक माझं, आज लग्न आहे की नाही तुझं? काकू ह्यांना बोलवू? नाही पाया पडतो. हा गुरुजी म्हणले थोडा वेळ पाय मोक. शुभमंगल सावधान. मुलीच्या मामाने मुलीला घेऊन यायचंय. स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं
चिंतामणिं सेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरम् ओझरं ग्रामो रांजणसंस्थितो गणपती कुर्यात् सदा मङ्गलं सुमुहूर्त सावधान। तुझ्या तुलने भाप्याचं पितर आहे, भोपळ्या शेजारी मिरची. शुभमंगल सावधान। खरं तर तिनेच त्याला मंगळसूत्र घालायला हवं. हो ग, खरं तर त्याला जास्त रक्षणाची गरज आहे.
आपली तापी भरलेल्या पाण्याची कळशी जितक्या सहज उचलते ना तितक्या सहज याला उचलेल असं दिसतंय. वंच काय बोलताय? सुखी राहा. काय म्हणू तुला, सुनबाई म्हणू का मुलगी म्हणू? तुझ्या काका काकूंनी आई वडिलांसारखा तुझा सांभाळ केला. त्याच मायेनं त्याच लाडानं आम्ही तुझा सांभाळ करू. बाळच्या आईच्या पश्चात त्याच्या काकूने आमचं घर आपलंसं केलं. बाळाला यशोदेप्रमाणे प्रेम केलं, जीव लावला. तिचं योगदान अमूल्यच आहे. परंतु आता या घराचे आणि बाळच्या आयुष्याचे अपूर्णत्व पूर्ण करशील. तू आणि बाळ सुखाचा संसार कराल, रथाच्या चाकाप्रमाणे एकमेकांना सांभाळ, याची मला खात्री आहे. सौभाग्यवती भव. अहो, सुनबाई ह्या बाळाच्या तुलनेत अगदीच धष्टपुष्ट आहेत म्हटलं. नाही म्हणजे तराजूचे पारडे एकाच बाजूला झुकलेले राहणार. आपला बाळ नेहमीच हवेत तरंगत राहायला नको. तराजूच्या दोन्ही पारड्यांची एकच जबाबदारी असते, कायम समतोल साध्य करायचा. ज्याच्याकडे काही कमी असेल तर दुसऱ्यांना आपली साथ देऊन त्याला आपल्या सोबत आणायचं. एक सांगू तापी, आमच्या बाळाला आता तुझ्या समवेत आणायचं काम तुझं. करशील ना? अष्टपुत्र सौभाग्यवती भव. शास्त्री बुवा, आपण सर्व पाहुणे मंडळी आपणही आम्हाला सांगावे. हा सोहळा संपन्न करण्यात आमच्याकडून काही उणीव तर जाणवली नाही ना? नाही, तसे असेल तर अगदी निसंकोचपणे सांगा. महोदय, अहो आपण काय बोलत आहात? या जगात माणसाचे माणसाशी माणुसकीचे नाते निर्माण होणे ह्यापेक्षा अधिक मौल्यवान भेट कुठली असावी? तुमच्यासारख्या शालीन आणि प्रेमळ कुटुंबाशी आमचा सलोखा झाला, ऋणानुबंध निर्माण झाले, आम्ही भरून पावलो. खरेच आहे. आणि कार्याचे म्हणाल तर आम्ही पूर्ण समाधानी आहोत. इथे आल्यापासून असा एकही क्षण नव्हता जेव्हा तुमच्याकडून आपुलकी जाणवली नाही असं झालं नाही. तुमच्या या शब्दांनी आम्ही अक्षरशः भरून पावलो. ह्याच तुमच्या समाधानात आणखी थोडीशी भर टाकावी असा आमचा विचार आहे. जावई बापू, आपण आमची लहानशी भेट स्वीकार करावी. शास्त्री बुवा, आमची तापी जराशी अल्लड आणि असमंजस आहे, त्यामुळे तिचे काही चुकले माकले तर मोठ्या मनाने सांभाळून घ्या, हीच विनंती. माफ करा. परंतु या गोष्टी स्वीकारणं मला मान्य नाही. काय वरदक्षिणा घेण्यास नकार दिला? पण म्हणजे दागिने त्यांनाच मिळणार होते ना, मग का नाही म्हणले? शी बाई, खरंच मला तर असं वाटतं कसं मी यांच्या सोबत राहणार. एकतर आमच्या विजोड दिसण्यावरनं आम्हाला चिडवलं जाणार. हो ना ग,
सततची चेष्टा कोण सहन करेल? अगं पण मग आता जावई बापू, अहो शास्त्री बुवा, असा रीतीमध्ये खंड पाडू नका हो. हो, वरदक्षिणा हा तुमचाच मान आहे. क्षमा असावी सासरे बुवा. परंपरांचा अभिमान आम्ही देखील जाणतो, त्याचा आदर देखील करतो. परंतु ज्या चालीरीती अशा व्यवहार करू पाहतात त्या आम्हास मान्य नाही. बाळ शांत हो. मी काय म्हणालो होतो विसरलास? नाही नाना, विसरलो नाही. परंतु मी सर्वांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की ही वरदक्षिणा मला मान्य नाही. मी ती स्वीकारणार नाही. अहो, वरदक्षिणा नाही तर कन्यादान कसे होणार? हो हो, आणि त्याविना हा विवाह संपन्न झाला असंही म्हणता येणार नाही. त्यामुळे आमची छोटीशी भेट आपण स्वीकार करावी. माझा प्राण गेला तरी मी हे स्वीकारणार नाही. बाळ काय झाले जावई बापू? आम्ही तर रीतच पाळत आहोत आणि वरदक्षिणा घेणे हा जावायचा मानच आहे. शास्त्री बुवा, तुम्ही तरी सांगा त्यांना. पण मला ते मान्य नाही. बाळ, अरे अहो, हे काय चालले आहे बाळचे आता? अरे बाळ, ह्यात काय चूक वाटतेय तुला? जे योग्य आहे तेच करतायत वधू पक्षाची मंडळी. काका, चूक हे की वराला विचारलेच नाही त्याला काय वरदक्षिणा हवी आहे, नाही का? अगो बाई, वरदक्षिणा नाही दिली तर कसं चालेल? रीतच आहे ती आपली. सासूबाई, मी वरदक्षिणा नको असे नाही म्हणलो. ही वरदक्षिणा नको असे म्हणतोय. म्हणजे अहो, या सोन्याच्या दागिन्याहून मौल्यवान असे अजून काय हवे आहे आपणास? नाही, तसे काही हवे असल्यास तर ते सांगा. अगदी निसंकोचपणे सांगा. खरेच द्याल? अहो जावई बापू, तुम्ही मागून तर बघा. बघा हा, शब्द पाळावा लागेल. हो हो, अहो काय हिरे, माणक, मोती काय हवं ते मागा. अहो, म्हणाल ते उंची कपडे सुद्धा देऊ. हो हो, आणि घर, जमीन काय हवं काय तुम्हाला? तुम्ही सांगा फक्त. पुस्तके द्या. काय? पुस्तके? अत्यंत मौल्यवान, दुर्मिळ, खरी खुरी संपत्ती, अस्सल धन, माझी तीच एकमेव मागणी आहे. अहो, ही काय चेष्टा आहे जावई बापू? वरदक्षिणा म्हणून कोणी पुस्तके मागतं का? अहो, पण या दागिन्यांचा मला काय उपयोग? अरे बाळ, ते धन आहे. आज ना उद्या त्याचा उपयोग होईल. विद्या ददाति विनयम, विनया द्याति पात्रताम, पात्रत्वात् धनमाप्नोति, धनाधर्मात् ततः सुखम. अर्थात विद्येने आपण विनयशील होतो, विनयामुळे आपल्याला पात्रता प्राप्त होते, योग्यतेमुळे आपल्याला धनप्राप्ती होते. त्याच धनाचा वापर करून आपण धर्म कार्य करू शकतो, ज्यानीच आपल्याला अंतिम सुख प्राप्त होतं. काका, आता तुम्हीच मला सांगा, असे विद्ये विना धन काय उपयोगाचे? उलट मला ज्ञानाचाच उपयोग होणार आहे. ठीक आहे, मान्य, दिली तुम्हाला पुस्तके. अहो, पण ही तर क्षुल्लक भेट आहे. ती तुम्हाला कधीही कुणी देईल. यात विशेष असे काय आहे? अहो, हे दागिने देखील फिके पडतील अशी ही पुस्तकं आहेत. रघुवंश, रत्नावली, मालविकाग्निमित्र, मुद्रा राक्षस, अरण्यक आणि रामायणाचे अरण्यकांड. ही आणि काही पुस्तके युरोपावरून मागवावी लागतील. अतिशय दुर्मिळ आहेत ही पुस्तकं. अहो, त्याचा खर्च करायला कदाचित हे दागिने देखील मोडावे लागतील.
याच्या समोर तोंडाला कुलूप घातलेलेच बरे. दादा आता तुम्हीच सांगा काय ते. अगदी स्वभावाला शोभेल असं वागला असतो. निर्भीड, ठाम असाच राहा कायम.